श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होतील. स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल, तुम्हाला सुद्धा स्वामी नामाची ओढ लागलेली असेल, स्वामींवरती श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण मी सुद्धा एक स्वामी भक्त आहे आणि मी सुद्धा स्वामी सेवे म्हणजे या चॅनलमार्फत स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला उंबराच्या झाडाला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत, काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि जर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही अगदी प्रत्येक गुरुवार, जेवढे गुरुवार येतील तितके गुरुवार म्हणा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा उंबराच्या झाडाला या प्रभावी अशा वस्तू अर्पण केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्याची जी वाईट परिस्थिती आहे ती बदलणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत. तुमच्या पतीची, मुलांची आणि घराची देखील भरभराट होणार आहे आणि प्रगतीसुद्धा होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे पाहण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये उंबराच्या झाडाला खूप असं पवित्र असं स्थान आहे किंवा महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणजे उंबराचं झाड म्हणजे दत्त महाराजांचं स्थान तिथे आहे, स्वामी महाराजांचं स्थान तिथे आहे. त्यामुळे त्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर उंबराच्या झाडाचा थेट संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि असं म्हणतात की ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह हा खूप छान बलवान असेल तर त्या व्यक्तीची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरभराट हे होतच राहते. पैसा त्या व्यक्तीच्या हातामध्ये नेहमी खेळत असतो. त्या व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदत असते. त्यामुळे जर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमणार नसेल आणि तुमच्या घरामध्ये खूप सारे अडीअडचणी असतील, पैशांच्या बाबतीत झालं, अनारोग्य असेल किंवा मग भांडण तंटे असतील, तर हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही करायचा आहे. जसा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचं आहे. या गोष्टी जर तुम्ही आवर्जून उंबराच्या झाडाला अर्पण केल्यात तर नक्कीच तुमची प्रगती ही होणारच होणार आहे. तर मंडळी, ज्या व्यक्तीचा शुक्र हा कमजोर असेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत अपयश आणि दारिद्र्य हे ठाण मांडून बसलेलं असतं. आणि उंबराच्या झाडाचा थेट शुक्र ग्रहाशी संबंध असल्याने जितकी आपण उंबराच्या झाडाची सेवा करू किंवा उंबराखाली बसून आपण ज्या काही ग्रंथांची पारायण असो किंवा गुरुचरित्राचे अध्याय असो याचं वाचन जर आपण केलं तर आपली प्रगती ही दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे होत असते. तर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही तुम्हाला काय करायचं आहे, एक कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पूर्ण भरून घेतला तरी सुद्धा चालेल, थोडासा वरती रिकामा ठेवा. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे कच्चं दूध हे टाकायचं आहे. त्याचबरोबर त्याच तांब्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळदीच्या प्रभावामुळे आपल्यावरती गुरुकृपा होऊन आपल्याला कुठल्याही कामामध्ये जर अपयश येत असतील किंवा काही आपल्या मार्गात कामात अडथळे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते. आणि अर्थातच आपल्या जर कामातले अडथळे दूर झाले तर आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला तांब्यामध्ये कच्चं दूध, 2-3 चमचे, चिमूटभर हळद टाकायचे आहे. त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. आणि हे सगळं काम आपल्याला फक्त सकाळी 10च्या आतमध्ये करायचं आहे. म्हणजेच सकाळी लवकर उठून तुम्हाला अशा प्रकारे हा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये वस्तू त्या टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा सुद्धा घ्यायचा आहे. अगदी शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला या दिवशी घ्यायचा आहे. हातात एक माचीस घेऊन जा, कारण तुम्ही जोपर्यंत म्हणजे झाडापर्यंत उंबराच्या जाल तर तो दिवा तोपर्यंत राहणार नाही. झाड जवळ असेल तर घरातूनच लावून नेऊ शकता, नसेल तर मग एक माचीस किंवा काडीपेटी सोबत घेऊन जायचं. आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा, जो शुद्ध तुपाचा दिवा आपण घरून घेऊन गेलेलो आहोत, तर तो शुद्ध तुपाचा दिवा तिथे जाऊन तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला दत्तगुरु महाराजांना विनंती करायची आहे की जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत आर्थिक समस्या किंवा पैशांच्या समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात म्हणून मनोभावे प्रार्थना करायची आहे दत्तगुरु महाराजांना. आणि त्यानंतर ते जे पाणी आहे, दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला त्या झाडाला उंबराच्या अर्पण करायचं आहे. आणि झाडाला किमान 11
प्रदक्षिणा घालून तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे 11 प्रदक्षिणा घालेपर्यंत तुम्हाला दत्त नामाचा जप करायचा आहे। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त या नामामध्येच खूप सारी ताकद आहे आणि ते नाम घेत असताना तुम्हाला संपूर्ण लक्ष हे तुमच्या सेवेकडे द्यायचं आहे आणि अगदी ही सोपी जी सेवा आहे। यामुळे जर तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही ही सेवा करू शकत असाल तर ही सेवा नक्कीच तुमची तुम्हाला प्रगती पथावर नेल्याशिवाय राहणार नाही। खूप प्रभावी अशी सेवा आहे। कितीही कर्ज डोंगर जरी तुमच्यावरती असेल तरी त्यातून बाहेर काढण्याची ताकद फक्त ह्या एकाच सेवेमध्ये आहे। त्यामुळे खूपच प्रभावी आणि खूपच सोपी अशी ही दत्त गुरु महाराजांची सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की करू शकता। ही जी सेवा आहे या एका सेवेमुळे तुमच्या घरातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतील, त्याचबरोबर तुमच्या पतीची सुद्धा प्रगती होईल। तुमच्या घरातील ज्या आर्थिक समस्या असतील त्या सुद्धा संपायला या सेवेमुळे, या छोट्याशा सेवेमुळे मदत होणार आहे। फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये देखील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाचा सुद्धा जप करायचा आहे। वाटल्यास तुम्ही फक्त ऐकलं म्हणजे श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि मनोभावे देखील तुमच्या घरातील मंदिरात सुद्धा मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये आहेत तर ते कमी व्हावेत। तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते। तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।